आवरून बिवरून घेतलं, चाललो होतो कामाला. तर काय नळ बघा काय भांडे ठेवलेले आहेत. जणू काय कोणाचं भांड्याचं दुकान आहे असंच. अमर बी होता सोबत. मग काय अमर म्हणलं थांब दुकानावर थांबलो. मग अमरने घेतलं थम्सअप प्यायला. काय घेतले दोघाला थम्सअप. तेवढ्याच रस्त्याने भाऊ एक चलत होते. त्यांच्या टँकरचं डिझेल संपलं होतं. दिंडी चाललेली होती. मग काय त्यांना दिली लिफ्ट पंपापाशी आणून सोडलं. ऑटोला आले की मग काय एक दिंडी दररोज ठेवून एक दिसली दिंडी. मग काय दिंडीपासून मस्तपैकी दिंडीचा सूट घेतला. हॉटेल आले की लागलं मग काय चौसाळा जायचं होतं मालकानं लावलं होतं. मग तेवढ्याच तर आलपल्लीचा काहीतरी घोटाळा झालता. काय म्हणलं चौसाळा जायचे म्हणले आता पेट्रोल तर टाकावं लागेल. काय केला मालकाला फोन. मालकानं टाकले पेट्रोलला पैसे. आलो पंपात टाकले 200चं पेट्रोल. मग काय इकडे थोडं पुढं आलं चौसाळ्याकर की मग काय पुढं बी एक दिंडी दिसली. मग त्या दिंडीचा बी घेतला शूट. काय आपले वारकरी चालली होती चलत. मग त्यांच्या बी जराशी थोडा शूट घेतला आणि आलो मी चौसाळ्याच्या बायपासला. मग काय इकडे तिकडे जराशी कॅमेरा केला. मग काय पुढे बघितले ते दोघा जणाला लिफ्ट पाहिजे ती. मग काय गाडी थांबवली. काय व्हिडिओ काढायची सुटलो. मग काय हॉटेलवर जाताना मग घेतला व्हिडिओ जराशी. काय रवळसगाव मध्ये आलो तर दिंडीचे बघा कसं स्वागत चालू होतं. मस्तपैकी डीजे बीजे लावला होता. मग काय हॉटेल आलं की मालक आणि अमर आलते. मग तेवढंच काय झाला पाऊस चालू. मग लावल्या रोट्या. मग चला जेवायचं नियोजन केलं. जेवण बिवण झालं. काय रोजच्या सारखं चला म्हणलं आता काम करून घेऊ. तंदूरमध्ये लाकडं टाकले आणि आलो सूरज चव्हाणच्या इकडं. सूरज चव्हाणचा भाऊ तर काय तरी काम करत होता. मग त्यांच्या इथून आणले का आता आपल्या इथलं पेप्सी संपलं होतं. त्यांच्या हॉटेलून आणले एक जमजम प्यायला. कसं वाटलं ब्लॉग भेटूया उद्याच्याला. बाय.